भिवंडी तालुक्यातील कशिवली गाव येथे त्रिमूर्ती कला निकेतन मंडळाच्या वतीने श्री दत्त जयंती उत्सव सोहळा मोठ्या उत्साहामध्ये संपन्न झाला। दत्त जयंती उत्सवानिमित्ताने हरिपाठ, त्यासोबतच गणेश पूजन, दत्त महाराज अभिषेक, सत्यनारायण महापूजा, होम हवन, पालखी सोहळा, मिरवणूक, त्यासोबतच पालखीसाठी हरिपाठ, तीर्थप्रसाद व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी मोठ्या संख्येने भजनाचे कार्यक्रम देखील जल्लोषामध्ये पार पडले। यावेळी गावातील सर्व ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने या श्री दत्त जयंती उत्सव सोहळ्याला आपली उपस्थिती दर्शवली। त्या गावात 40-50 वर्षापासून हे दत्त जयंतीचा सण साजरा होत आहे आणि खूप जुना असं मंदिर आहे आणि आमची यात्रा असते। यात्रेनिमित्त खूप भाविक भक्त येत असतात। आमच्या इथे कार्यक्रम होतात, भजन, कीर्तन आणि तसंच महाप्रसादसुद्धा असतो आणि जवळजवळ 2-2.5 हजार लोक दरवर्षी महाप्रसादाचा लाभ घेतात। या निमित्ताने सर्व गावकऱ्यांना आणि सर्व दत्त भक्तांना आम्ही दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा देतो। परत मोठेकरे एकनाथ नामदेव तुकाराम यांच्या पालख्या घेऊन लोक डोक्यावर नसतात। त्याचप्रमाणे आमच्या गावाचा उत्सव असल्यामुळे या गावाच्या उत्सवामध्ये सर्व लहान थोर, महिला, भगिनी, तरुण तसेच जे वृद्ध आहेत ते सर्वजण एक मनाने एक दिलाने या दत्तगुरूच्या उत्सवामध्ये सर्व सहभागी होत असतात। आमचे जे ग्रामस्थ मंडळाचा जो कार्यक्रम आहे तो आज सकाळपासूनच सुरू झालेला आहे। सकाळी गणेश पूजन, त्याच्यानंतर सत्यनारायणाची महापूजा, त्याच्यानंतर गुरुदत्त पूजन असं सर्व होऊन आता हा पालखी सोहळा झाल्यानंतर लगेचच भजन होणार आहे आणि त्यानंतर मग महाप्रसादाची जी व्यवस्था आहे ती सर्वांसाठी महाप्रसाद आहे। गावासाठी मी एवढंच सांगेन की वर्षातून एकदा येणारा हा सोहळा आहे, त्यामध्ये सर्व आबाल, वृद्ध, महिला, तरुण तसेच वृद्ध या सर्वांनी या पालखी सोहळ्यामध्ये आवर्जूनपणे भाग घ्यावा ही मी सर्व माझ्या ग्रामस्थांना विनंती करतो। जय जय राम कृष्ण हरे, जय जय राम कृष्ण हरे, जय